वासळी शिवारातील जय मातादी प्लास्टिक रिसायकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर ग्रामपंचायतीने अधिक माहिती समोर आणली आहे। सरपंच आशा खोटरे यांनी सांगितले की ग्रामपंचायतीकडून संबंधित कंपनी मालकाला अनेक वेळा सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र कंपनीकडून केवळ एक अर्ज करून परवानगीची मागणी करण्यात आली होती। आवश्यक परवानग्यांची पूर्तता न करता उद्योग सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। वासळी शिवार औद्योगिक परिसरात एकूण 7 ते 8 कंपन्या कार्यरत असून त्यापैकी फक्त 3 कंपनी मालकांनी सर्व आवश्यक परवानग्या, ग्रामपंचायतीचा न हरकत दाखला, MIDC व प्रदूषण नियंत्रण मंडळांची मान्यता नियमितरित्या घेतल्याचे सांगण्यात आले। उर्वरित कंपन्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नसल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे। याच पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात संबंधित कंपन्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे। दुर्घटना सकाळी 7:30च्या सुमारास या जी कंपनी स्थापना केली त्या कंपनी मालकाला आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत मार्फत पत्र दिले होते की तुम्ही सदर कंपनीची स्थापना केली तर तुम्ही ग्रामपंचायतची NOC घेतली का, वेळोवेळी पत्र देऊन पण त्या पत्राचं त्यांनी काही आम्हाला उत्तर दिलं नाही आणि आज याच घडलं। या संदर्भात गाववाल्यांनी अनेक वेळा पत्र दिलेलं आहे। या ठिकाणी आपली शेती नापीक होतीये, या संदर्भात काय सांगाल तुम्ही? आज या प्लास्टिक असल्यामुळं खरंच शेती नापीक होते आणि त्यामुळं शेतकऱ्यांना भरपूर फटका बसतो नाही का। त्या यांनी शेतकरी टोकास पाऊल आत्महत्यासारखं सुद्धा पाऊल उचलत नाही। एकंदरीत असं पण बोललं जातं या ठिकाणी ग्रामपंचायतीला 20 लाख रुपये दिलेले नाही, हे एक प्रसार प्रचार खोटा प्रचार होतोय ग्रामपंचायत सदस्यांचा किंवा सरपंच किंवा पूर्ण बॉडी। तुम्हाला सांगितलं काय नाव आहे आपलं? आशा सरपंच वासळी। त्या वासळी गावामध्ये या कंपनीच्या इथं आग लागली आहे, काय सांगाल? आज या कंपनीमध्ये 7 वाजता स्फोट झालेला आहे कंपनीचा आणि या कंपनीने कोणत्याही ग्रामपंचायत कार्यालयाची NOC न घेता परस्पर काम त्यांनी सुरू केलेलं आहे। या ठिकाणी जर मोठा अपघात घडला असता तर याला जबाबदार तुम्ही असता, काय सांगाल तुम्ही? कारण इथे त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाची कोणत्याही परवानगी न घेता तर स्थानिक मालक कंपनीचे मालक जबाबदार राहणार। या पुढचा निर्णय आपण काय घेणार आहे आता? आज इथून पुढे जर ग्रामपंचायत कार्यालयाला त्यांनी NOC घेतली तरच वासळी गावामध्ये कंपन्या सुरू करण्यात येईल। हे नेमकं कोणत्या दुर्घटना व्हायची वाट पाहताय मग तुम्ही? असं एकंदरीत असं वाटू राहिलं नाही। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।